हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाईम. आपण आज सबट्रॅक्शनचा पुढचा जो आपला टॉपिक आहे, सबट्रॅक्शन ऑफ 5 डिजिट नंबर्स विदाउट बॉरोइंग. म्हणजे आता आपण 4 डिजिटपर्यंत आपण बघितले, आता आपण 5 डिजिटचे बघायचे आहे. सबट्रॅक्शन कसं करायचं, तर इथे बघा, फक्त आपण काय आत्तापर्यंत काय करतो, 1000, 100, टेन्स आणि युनिट. त्याच्या आधी आता आपण काय करायचं आहे, 10,000. हा TTH म्हणजे काय आहे, 10,000. तर हे ॲड करायचं आहे. नॉर्मल आपण जशी आधी सबट्रॅक्शन केली तशी सबट्रॅक्शन करायची. आता बघा, ही सबट्रॅक्शन तुम्हाला मी इथे फक्त समजवते. काय आहे इथे, 86,574 मायनस 74,254. तर आता इथे बघा, 4 - 4 0, 7 - 5 किती होतं, 2 येतं. 5मधनं 2 गेल्यावर किती राहतं, 3. 6मधनं 4 गेल्यावर 2 आणि 8मधनं 7 गेल्यावर 1. नॉर्मल म्हणजे फक्त तुम्ही हे प्रॉब्लेम जेव्हा लिहाल सबट्रॅक्शनचा, तेव्हा युनिटच्या खाली तुमचं युनिट आलं पाहिजे. टेन्सच्या खाली टेन्स, 100च्या खाली 100, 1000च्या खाली 1000, 10,000च्या खाली 10,000. म्हणजे त्याच्यातनंच तो नंबर मायनस झाला पाहिजे. थोडं पुढे मागे झालं तर तुमचं आन्सर चुकू शकतं. ठीक आहे, आता पहिले प्रॉब्लेम्स बघूयात आपण. पेज नंबर 26वरचे हे मी लिहून घेतले तिथे. त्याआधी आपण हे आता सगळे विदाऊट बॉरोइंग आहेत, त्यामुळे हे सोपे आहेत खूप. चला हे पटपट करू आपण. सो 2 - 1 इज 1, 3 - 2 इज 1, 4 - 3 इज 1, 7 - 4 इज वॉट, 3, अँड 1 - 1 इज 0. नेक्स्ट बघा, 7 - 6 इज 1, 6 - 5 इज 1, 5 - 2 किती होतं. तुम्ही कसं करता, हाताचं, ज्यांना हातावर मोजायची सवय असेल त्यांनी काय करायचं, 5 - आपल्याला किती सांगितलं आहे, 2. म्हणजे हे 2 बोटं गेल्यावर किती राहतात, हे 1 2 3. जर अजून तुम्ही सबट्रॅक्शन तुम्हाला येत नसेल तर थोडीशी त्याची प्रॅक्टिस करा. 5 - 2 इज 3, 4 - 3 इज 1, अँड 3 - 1 इज 2. पुढे बघा काय आहे, 5 - 4 किती होतं, 1, 2 - 2 इज 0. ज्यांना असं डायरेक्ट जमत नसेल त्यांनी हाताची बोटं घ्यायची आपली 10 आणि त्याच्यावर काउंटिंग करायचं. सो 3 - 1. आता हे 3 - 1 कसं कराल तुम्ही, 3मधनं हा 1 गेला म्हणजे किती राहिले, 2. सो 3 - 1 इज 2, 9 - 7 इज 2, आणि 5 - 3 इज 2. किंवा ज्यांना बोटावर मोजायची सवय असेल त्यांनी काय करायचं, 1 नंतर 3 कधी येतं, 2 आणि 3 दोन नंबर सोडल्यावर 3 येतं. सो काय येणार मग, 3 - 1 2 येणार. 7 नंतर 9 कधी येतं, 7 नंतर 8 9 असं येतं. म्हणजे मग काय राहतं, 2. मग हे आन्सर इथे 2 आलं आहे. इथे 5 - 3 आहे. ठीक आहे, सो 3 नंतर 5 कधी येतो, 4 5, म्हणजे 2 बोटं. म्हणजे हे आन्सर काय आलं आपल्या इथे, 2. असं करा ज्यांना बोटाने डायरेक्ट असं जमत नसेल सबट्रॅक्शन करायला. ठीक आहे, आता 6 - 5 इज 1, 7 - 0, 0 कशात नाही मायनस झाला की काय आन्सर येतं, तोच नंबर येतो. 9 - 4. आता बघा, 4चं तुम्ही 9 कसं करणार, 4 नंतर 5 6 7 8 9, म्हणजे किती बोटं झाले, हे 5 बोटं झाले. ठीक आहे, सो म्हणजे इथे काय येणार आहे, 9 - 4 इज 5, 8 - 7 इज 1, अँड 3 - 2 इज 1. ठीक आहे, आता पुढचे प्रॉब्लेम बघूयात आपण. अरेंज व्हर्टिकली अँड सबट्रॅक्ट. तर फर्स्ट प्रॉब्लेम मी लिहून घेते. त्याच्या आधी आपण इथे काय लिहून घ्यायचं आहे, 10,000, 1000, 100, टेन्स अँड युनिट्स. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे 13,908 मायनस 2,705. आता हा 2 मी इथे लिहायला हवा होता का, नाही. आपण बोलताना हा नंबर आपण कसा बोलतोय, 2000 म्हणतोय ना आपण, 20,000. इथे आता मी म्हणताना काय म्हणतो, 13,000 आहे, म्हणून मग हा 10,000च्या इथे नंबर आला आहे, हा 1 आला आहे. हे आपण वाचताना कसं वाचतोय, 2,705. मग 2000 म्हणजे मग कुठे यायला पाहिजे, ते 1000च्या जागेवर यायला पाहिजे ना. इथे लिहून चालणार नाही. इथे काय येणार आहे, काय नसेल तर इथे काय लिहून घ्यायचं, 0 लिहून घ्यायचा. आता आपण सबट्रॅक्शन करूयात. 8 - 5 इज 3, 0 - 0 इज 0, 9 - 7 इज 2, 3 - 2 इज 1, आणि 1मधनं 0 केल्यावर किती राहणार आहे, 1. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट्स. तर नेक्स्ट आहे 23,457. आता मायनस ह्याच्या काय आहे, 346 आहे. मग 346 मी इथे लिहिणार का, नाही. 346 आहे, मग 300 म्हणजे 100च्या खाली 3 आला पाहिजे, 346 असा नंबर आला पाहिजे इथे. आता सबट्रॅक्शन करूयात. 7 - 6 इज 1, 5 - 4 इज 1, 4 - 3 इज 1, 3 आणि 2 असेच राहणार. ठीक आहे, चला आता थर्ड बघूयात. आधी काय लिहून घ्यायचं, 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट. चला, पहिला आपला नंबर आहे 85,679 मायनस 74,056, 74,056.
9 मायनस 6 किती होतं? 6 नंतर काय म्हणायचं? 7, 8, 9. किती नंबर येतात? 3 बोटं येतात. सो आन्सर काय येणार? 9 मायनस 6 इज 3. 7 मायनस 5 इज 2. 6 मायनस 0 इज 6. 5 मायनस 4 इज 1 आणि 8 मायनस 7 इज 1. चला 4 बघूयात. 1000, 10,000, 1000, 100, टेन्स आणि युनिट. हे प्रत्येक वेळी लिहायचं आहे, म्हणजे हे तुम्हाला करायला सोपं जाईल. डायरेक्ट लिहिलं तर तुमचं आन्सर चुकू शकतं. 69,876 मायनस 54,321. आता 6 मायनस 1 किती होतं? 5. 7 मायनस 2 इज 5. 8 मायनस 3 इज 5. 9 मायनस 4 इज 5 अँड 6 मायनस 5 इज 1. चला आता पुढचा जो टॉपिक आहे तो काय आहे बघा, एकदा समजून घ्या. विथ बॉरोईंग आहे. म्हणजे इथे एकदा तुमच्या बुकमध्ये मुद्दाम सांगितलं स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. हे केल्यावर आपण पुढचं सॉल्व करूयात. काय आहे? सबट्रॅक्ट टू 5 डिजिट नंबर्स बाय बॉरोईंग. म्हणजे आता बॉरोईंग करायचं आहे. चला आता मेन नंबर बघा काय आहे? 45,005 आणि त्याच्यातनं सबट्रॅक्ट काय करायचं आहे? 37,857. आता या 5मधनं 7 जाणार नाही. सो या 5चं काय केलं? 15 केलं. पण तो कुठे घेतला? 15 कुठनं घेतला नंबर तो? हा तर 0 आहे, हा पण 0 आहे. म्हणजे या 5,000मधनं 1,000 इकडे घेतले. म्हणजे मग इथे 10, 100 आले आणि इथे 10. म्हणजे हे 0चं काय झालं? इथे 10 झालं आणि या 0चं काय झालं? 10 झालं. आणि मग ह्या 10मधनं इथे घेतला आहे नंबर. सो ह्या 5चं काय झालं? म्हणजे हे 10 आहेत ना, मग हा 10 इकडे घेतला आहे म्हणून तो 15 नंबर झाला. म्हणजे 10 + 5 इज 15. ठीक आहे. सो 15 मायनस 7 किती होतं? 8 होतं. आता मग ह्या 10मधनं ऑलरेडी इकडे घेतला म्हणजे ह्या 10चं काय होणार आहे? 9 होणार आहे. सो 9 मायनस 5 इज 4. ह्या 10मधनं आता ह्या नंबरने ह्या 0ने ह्याच्याकडनं घेतला होता आणि ह्याने ह्याच्याकडनं घेतला होता. सो ह्याचं पण काय झालं आहे? या 10चं पण 9 झालं. सो 9 मायनस 8 इज 1. आणि ह्या 5,000मधनं इथे घेतलं होतं म्हणजे ह्याचं काय झालं होतं? स्वतःचाच नंबर काय झाला होता? 4. मग आता 4मधनं तर 7 जाणार नाहीत. म्हणजे मग या 4मधनं परत त्याला एक बॉरो करायला लागला. सो 5 ते 4चं काय झालं? 14. मग 14 मायनस 7 इज 7. आणि मग इथे 4मधनं उरला होता 3. सो 3 मायनस 3 इज 0. कळलं आहे? आता आपण पुढचे सॉल्व करूयात एक्झाम्पल्स. चला आता पेज नंबर 27 जे सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम आहेत ते आपण बघणार आहेत. ते विथ बॉरोईंग आहेत. म्हणजे आपल्याला बॉरो करायचं आहे आणि मग सॉल्व करायचं आहे. चला पहिलं बघा काय आहे? 5 मायनस 8. पहिले युनिटपासून आपण सुरुवात करतो नेहमी सबट्रॅक्शन करताना. ठीक आहे. सो 5 मायनस 8 होईल का? नाही. मग ह्या 5चं काय होणार आहे? 15. आणि मग ह्या 1मधनं आपण घेतला. सो या 1चं काय होईल इथे? 0. सो 15 मायनस 8 इज 7. त्याच्यानंतर 0मधनं 1 आता जाणार आहे का? नाही. मग या 7मधनं आपल्याला परत एक बॉलो करायला लागेल. म्हणजे या 7चं काय झालं? 6 झालं आणि या 0चं काय झाला? 10 झाला. सो 10 मायनस 1 इज 9. आता इथे 6 मायनस 6 आहे. आपल्याला बॉरो करायची गरज आहे काय? मग काय नाही, कारण हा 6 काय आहे? त्याच्यासारखाच तेवढं सेम नंबर आहे. सो 6मधनं 6 जाऊ शकतो. सो 6 मायनस 6 इज 0. मग 2 मायनस 1 या 2मधनं पण कोणी कुठे काही दिलेलं नाही, आपण बॉरो केलेलं नाही आहे. ठीक आहे. सो 2 मायनस 1 इज 1 अँड 4 मायनस 2 इज 2. चला नेक्स्ट बघूयात. सेकंड क्वेश्चन. इथे पण 4मधनं 5 जाईल का? नाही. सो हे काय झालं? 14. कारण आपण या 2मधनं एक इकडे बॉरो केला. सो 14 मायनस 5 इज 9. त्याच्यानंतर 1मधनं 6 जाणार आहे का? नाही. मग या 8मधनं आपल्याला एक घ्यायला लागेल. सो या 8चं काय झालं? 7 आणि हा झाला 11. सो 11 मायनस 6 इज 5. 7 मायनस 4 जातोय, काही बॉरो करायची गरज नाही. सो 7 मायनस 4 इज 3. मग 6 मायनस 2 इज 4 अँड 5 मायनस 3 इज 2. चला आता हा चुकून मी 4th क्वेश्चन आधी लिहून घेतला इथे आणि मग 3rd आहे. सो तसं सोडवूयात आपण. 9 मायनस 9 किती होतं? 0. 2 मायनस 1 इज 1. 4 मायनस 2 इज 2. आता 4मधनं 5 जाणार आहे का? नाही जाणार. म्हणजे या 4चं काय होईल? 14 होईल आणि या 3चं 2 होईल, कारण आपण या 3मधनं एक इकडे बॉरो केला. सो 14 मायनस 5 इज 9 अँड 2 मायनस 1 इज 1. चला 3rd बघूयात. 5 मायनसमधनं 9 जाणार नाही. सो इथे 15 येईल आणि इथे काय येईल? 2. सो 15 मायनस 9 इज 6. आता हे तुम्ही कसं मोजणार बघा, परत दाखवते मी. 9 नंतरचा पुढचा नंबर सुरू करायचा. 9, 10, 11, 12, 13, 14 आणि अजून एक नंबर 15. म्हणजे किती झाले हे टोटल? 6 झाले. सो म्हणून आपला आन्सर काय आला इथे? 6. आता 2मधनं पण 5 जाणार नाही. सो इथनं आपल्याला परत एक बॉरो करायला लागेल. सो हे होईल 12 आणि हे होईल 1. मग 12 मायनस 5 इज 7.
आता 1मधनं 7 जाणार नाही, सो परत आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो इथे येईल 7 आणि इथे येईल 11. मग 11 - 7 किती होतं? 11 - 7 होतं 4. 7 - 3 किती होतं? 4. आणि 7 - 4 इज 3. चला नेक्स्ट बघूयात 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चनमध्ये बघा 9मधनं 5 जात आहे, सो डायरेक्ट आन्सर लिहूयात. 9 - 5 इज 4. 0मधनं 1 जाईल का? नाही. सो हे 0चं काय झालं? 10. आणि या 7चं काय झालं? 6. सो 10 - 1 इज 9. 6मधनं पण 8 जाणार नाही, सो इथनं आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो ह्या 0 आता हा 0 स्वतःकडे काही नाही आहे, सो ह्यांनी 5मधनं बॉरो केला, म्हणजे 5चं 4 होईल. आणि ह्याचा काय झाला? मग 10 झाला. पण ह्याच्यातनं ह्यांनी इकडे एक बॉरो केला, म्हणजे ह्याचं काय झालं? 9 झालं. मग हे 16 झालं. सो हे 16 - 8 इज 8. 9 - 2 इज 7. अँड 4 - 3 इज 1. हे कळलं आहे तुम्हाला? हे परत कळलं नसेल तर एकदा मी परत समजावून सांगते. या 0कडे स्वतःचं काही नाही आहे, त्याने मग ह्या 5मधनं इथे एक घेतला. सो ह्याचं काय झाला? 10 झाला. पण ह्या 6ला अजून एक त्याच्याकडनं काहीतरी हवा होता हे 8 मायनस करायला. सो ह्या 10मधनं त्याने इथे घेतला, म्हणून ह्या 10चं काय झालं? 9 झालं. ठीक आहे. आता इथे बघा, इथे तसंच होणार आहे. इथे 0चं इथे 10 होईल, मग ह्याचं काय होईल? इथे 9. ह्याचं होईल 9 आणि ह्याचं होईल, म्हणजे ह्या 7मधनं, म्हणजे हे 7,000 आहे, 7,000मधून 6,000 इकडे बॉरो केलेले आहेत. ठीक आहे. सो ह्याचं होणार आहे 6 आणि मग ह्याचं 9 होणार आहे. इथे जे आहे ह्या 10, ह्याचं 10 होतं, त्याचं त्याने ते इथे दिला. ह्याचं 10 होतं, ह्याने त्याचा इथे दिला. सो हे 10 झालं हे, आणि 9 असेच राहिले. ठीक आहे. सो 10 - 5 इज 5. 9 - 6 इज 3. 9 - 7 इज 2. 6मधनं 8 जाणार आहे का? आता परत नाही. सो इथनं पण आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो हे होईल 5 आणि हे होईल 16. सो 16 - 8 इज 8 अँड 5 - 3 इज 2. चला नेक्स्ट बघूया 7 नंबर. आता इथे 0मधनं 0 जातो का? जातो. काहीच नाही आहे, त्यामुळे काय येणार आहे? आन्सर 0. 0 - 0 इज 0. 0 - 0 इज 0. आता या 0मधनं 5 जाईल का? नाही. सो ह्याचं काय होईल? इथे परत 10 होईल आणि या 5चा काय होईल? 4. कारण ह्याने याचा एक नंबर तिकडे दिला. सो 10 - 5 इज 5 अँड 4 - 3 इज 1. चला पुढचं बघूया. 0मधनं 9 जाईल का? नाही. सो इथे येणार आहे 10, इथे येणार आहे 3. 10 - 9 इज 1. आता इथे 5चं काय झालं? 4 आणि इथे काय झालं मग? 13. 13 - 9 इज 4. त्याच्यानंतर 4मधनं 8 जाईल का? नाही. सो परत इथे आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो हे होईल 14 आणि हे होईल 3. सो 14 - 8 इज 6. 3मधनं 4 जाणार नाही, परत आपल्याला एक बॉरो करायला लागेल. सो ह्याचं होईल 7 आणि याचं काय होईल? 13. 13 - 4 इज 9 अँड 7 - 2 इज 5. ठीक आहे. आता लास्ट क्वेश्चन बघूयात. 70,000 - 19,000 अँड 75. सो हे इथे काय होणार आहे? आधीच लिहून घ्या. इथे 10 होईल, ह्याचं 9 होईल, ह्याचं 9, ह्याचं 9 आणि ह्याचं 6. हे वरचं आधीच लिहून घ्या. जेव्हा हे असे डायरेक्ट लागोपाठ 0 असतात ना एकामागून एक, तेव्हा पहिला जो सर्वात युनिट प्लेसचा 0 असतो तो 10 होतो. बाकी सगळे 0 काय होतात? 9, 9, 9 आणि आधीचा नंबर एक नंबरनी स्मॉल होतो. ठीक आहे. हे असं करून घ्यायचं आणि मग सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे सोपं जातं. सो 10 - 5 इज 5. 9 - 7 इज 2. 9 - 0 इज 9. 9 - 9 इज 0 अँड 6 - 1 इज 5. ठीक आहे. तर इथे आपला एक्सरसाइज 27 पेजवरचं संपलेलं आहे. एक तुमच्या बुकमध्ये शेवटी एक दिलेलं आहे, ते ओरली सोडवायचं आहे. ते आपण सोडवू, म्हणजे आपलं लेसन संपेल. काय सांगितलं आहे? ॲड अँड सबट्रॅक्ट द फॉलोइंग पेअर्स ऑफ नंबर्स ओरली युझिंग युअर ओन मेथड्स. इफ युअर फ्रेंड्स मेथड इज डिफरंट, ट्राय टू अंडरस्टँड इट. आता म्हणजे काय करायचं आहे? आता हे मी कसं मायनस करेल? आता मी 90, समजा मला हे मायनस करायचं आहे आधी. ठीक आहे. तर 90 - 50 मी कसं करेल? मी काय करेल? हा 0 0 बघणारच नाही मी. 9 - 5 मला माहिती आहे 4 आहे. सो आन्सर काय येईल? 40 येईल. मग हे 0 नंतर फक्त ॲड करायचा. सबट्रॅक्ट करताना ॲड करताना काय करायचं? हा परत 0 0 विसरून जायचं. 9 + 5 किती होतं? 14 होतं. मग 14च्या पुढे मी फक्त एक काय लावणार? 0 लावणार, म्हणजे माझी ॲडिशन आली. तुमची अजून काही वेगळी मेथड असेल तर ती तुम्ही वापरा. त्याच्यानंतर इथे बघा 35 आणि 65 आहे, म्हणजे मग मी आधी काय करणार? या दोघांची ॲडिशन करणार. सो 5 + 5 किती होतं? 10. सो इथे 0 लागला. मग मी एकाच नंबरच्या कुठेतरी 1 लिहिणार इथे. म्हणजे तो ह्याला आला ना, कॅरी ओव्हरला आला. सो 6 + 1 इज 7 आणि 7 + 3 आपल्याला माहिती आहे किती? 100. तसंच तुम्ही सबट्रॅक्ट करताना करू शकता. सबट्रॅक्ट करताना काय होईल? 5 - 5 0 आणि 6 - 3 इज 3. आहे लक्षात? येतं आहे लक्षात तुमच्या? तर हे पण तुम्ही तुमच्या मेथडने सॉल्व करून बघा, की तुम्ही हे असे नंबर समोर आल्यावर तुम्ही तुमची कुठली मेथड यूज कराल सबट्रॅक्शन किंवा ॲड करायला. ठीक आहे. किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला विचारा की तुम्ही कुठली मेथड यूज करता,
किंवा तुमच्या शाळेतल्या टीचरनी कुठली मेथड सांगितली तुम्हाला हे शिकवताना ते सुद्धा लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढचा लेसन आपला मल्टिप्लिकेशन आहे. त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.